सुरुवातीलाच बातमी आहे जम्मू काश्मीरमधून। बुरहान वानी याचा उत्तराधिकारी समजला जाणाऱ्या सबजार भट या कट्टर दहशतवाद्याचा खात्मा भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेला आहे। आज खरं तर त्याच्यासह आणखी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, मात्र त्याचा खात्मा हा महत्त्वाचा मानला जातोय। या मागे एक वेगळी कहाणी सुद्धा आहे। हा सबजार भट प्रेमभंगामुळे अतिरेकी बनलेला होता, दहशतवादाकडे वळलेला होता। ही कहाणी नेमकी काय आणि त्याचा खात्मा कसा झाला आपण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। सबजार अहमद भट बुरहान वानीचा उत्तराधिकारी, हिजबुल मुजाहिदीनचा टॉपचा कमांडर। पुलवामातल्या त्रालमध्ये एका इमारतीत सबजार लपल्याची माहिती राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना मिळाली आणि सबजारच्या खटका भरल्या। कालपासून दबा धरून बसलेला सबजार शस्त्र टाकायला तयार नव्हता। आपल्या 2 साथीदारांसह त्यानं भारतीय जवानांवर अंधाधुंद फायरिंग केली, पण आज सकाळी राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी त्याचा खात्मा केला। दो टेररिस्ट का डेड बॉडी जो है रिकवर किया गया, उनका आइडेंटिटीज वी आर असर्टनिंग। देयर आर रिपोर्ट्स सर सबजार हैज बीन गॉट किल्ड सर। विल असर्टन द आइडेंटिटीज एंड विल गेट बैक। एका दिवसात भारतीय जवानांनी 10 अतिरेक्यांचा खात्मा केला, पण सबजारचा खात्मा हे मोठं यश मानलं जातंय। सबजारच्या अतिरेकी होण्याची कहाणीही तितकीच थरारक आहे। एका प्रेयसीनं लग्नासाठी नकार दिल्यानं सबजार अतिरेकी बनला होता। एका जवानाकडून रायफल हिसकावल्यामुळे त्याला तातडीनं हिजबुलमध्ये सामील करून घेण्यात आलं। गेल्या 2 वर्षांपासून त्यानं हिजबुल मुजाहिदीनशी घट्ट संधान बांधलं होतं। सबजार हा बुरहान वानीचा उजवा हात होता। त्याच्यासोबत फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे आणि त्याद्वारे सहानुभूती मिळवणे अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती। बुरहान वानीच्या खात्म्यानंतर त्याची जागा सबजारने घेतली। अतिरेकी कारवायांमागचा मेंदू अशी सबजारची ओळख आहे। मार्च महिन्यातच त्रालमध्ये सबजार जाळ्यात आला होता, पण दगडफेक करणाऱ्या नागरिकांची ढाल करून तो निसटला। भारतीय लष्कराला माहिती पुरवणाऱ्या नागरिकांची हत्याही तो करायचा। साब डॉन या नावाने हिजबुलमध्ये ओळखला जायचा। सबजारच्या डोक्यावर 10 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। बुरहान वानीच्या खात्म्यानंतर त्याला हिरो करण्याचा प्रयत्न कट्टरवाद्यांनी केला। त्यासाठी सोशल मीडियाचं प्रभावी अस्त्र वापरलं। त्यामुळे उसळलेल्या दंगलीत 100 जणांचा मृत्यू झाला आणि 12,000 लोक जखमी झाले। पण त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली, पण तीच बंदी आज योगायोगानं उठवण्यात आली आहे। पण प्रश्न असा आहे की बुरहान वानीप्रमाणेच सबजारलाही हिरो करण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।